अनुक्षणे हची करावा विचार तरावया पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सखळ ऐश खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवाडी करावी तातडी परमार्थाची नासिवंत देह जाणार सखळ ऐश खातो काळ सावधान तुका म्हणे यह लोकीचा व्यवहारे नका डोळे धुरे धुरुणी राहो नासिवंत देह जाणार सखळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं करो मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वसुदेव सुतं देवो कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी मावली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा त्या रुक्मिणी पांडुरंगा दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री ओम गुरुवे नमः गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव जनेश्वरा गुरुर साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार
अगोदर आदरणीय गुरुस्थानी असणारे परमपूज्य वासुदेव नंदगिरी गुरु मौनगिरी बहुरूपी बाबांच्या चरणी नतमस्तक होते. तसंच ज्या मायबापांनी जन्म दिला आणि इथपर्यंत येण्याचा मार्ग ज्या मायबापांनी दाखवला त्या मायबापांच्या चरणी नतमस्तक. तुम्ही सर्व संत मायबापांच्या चरणी नतमस्तक होते. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण कीर्तनात बसलोय, मुखाने हरिनाम आणि हाताने टाळी वाजली पाहिजे. कारण बघा पखवात महाराजांचा डायरेक्ट घाम निघलेला आहे बरं का. त्याच्यामुळे तुम्ही टाळी वाजवायला कसर करायची नाही. विठ्ठल क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सखळ आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या नैमित्तिक कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगन्मान्य संत श्रेष्ठ वैराग्याची मूर्ती ज्यांना संबोधलं जातं, वारकरी संप्रदायाचा ज्यांना कळस म्हटलं जातं, असे जगद्गुरु तुकोबराया. या जगद्गुरु तुकोबरायांचा अवघ्या 4 चरणांचा उपदेश पर प्रकरणातील असणारा हा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबराया तुम्हा सर्वच मानव जीवनाला उपदेश करून जातात. की काय उपदेश करतात की बघा, क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. अरे जगद्गुरु तुकोबराया आपल्याला सांगतात की अरे विचार करा, विचार करा. तुम्ही म्हणाला आम्ही विचार करत नाही का? आम्ही विचार करतो. मग तुकोबराया म्हणतात अरे विचार सगळेच जण करतात, पण विचार असा करा की क्षणाक्षणाला विचार करा. कोणता विचार करा? तरावया पार भव सिंधू. ही भव सिंधू म्हणजे भव नदी. आपल्याला भव नदीची नौका आपल्याला तरुण जायची आहे. भव सिंधू तरुण जाण्याचा आपला विचार आपण केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबराया सांगतात अरे तुम्ही म्हणाल आम्ही विचार करू, करता येईल कुठे, आमची वेळ सरून चालली आहे, अजून भरपूर वेळ. तर तुकोबराया सांगतात अरे हा देहाचा भरोसा नाही, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हा देह कसा आहे? नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार आहे, काळ टपलेला आहे आपल्याला घेऊन जाण्यासाठी. म्हणून जगद्गुरु तुकोबराया आपल्याला सांगतात. सांगत असताना जगद्गुरु तुकोबराया म्हणतात अरे काय करायला पाहिजे? तर एका साधकाने जगद्गुरु तुकोबरायांना विचारलं, अहो जगद्गुरु तुकोबराया काय करायला पाहिजे? भवसागराची नौका तरुण जायचं असेल तर काय करायला पाहिजे? तर तुकोबराया सांगतात की संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. संतांची संगत धरून तातडीने परमार्थ करून घ्या, कारण वेळ निघून चाललेली आहे. हा देह कसा आहे? नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. जगद्गुरु तुकोबराया आपल्याला सांगतात. अरे तुकोबराया आपल्याला सांगतात, अजून उपदेश करतात की अरे या जीवनामध्ये जीवन जगत असताना तुका म्हणे हा लोकीचे व्यवहार आहे. आपण या व्यवहारामध्ये, या जीवनामध्ये जो व्यवहार, हा जीवन मरणाचा जो व्यवहार आहे आपला, तो करत असताना आपला अहंकार आपल्या जागी असतो, मी पण आपल्या जागी असतो. तुकोबराया सांगतात अरे तुका म्हणे यह लोकीचे व्यवहारे नका डोळे धुरे धरून राहो. तुकोबराया सांगतात अहंकार धरू नका. हा देह कसा आहे? नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणारा सखळ आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल
आज या नैमित्तिक कीर्तन रूपी सेवेसाठी की निमित्ताने कोणत्या निमित्ताने आपण जमलो आहोत सगळ्यांना ज्ञात आहे, माहीत आहे. तरीही माझं सांगण्याचा आद्य कर्तव्य या नात्याने सांगते. आज या ठिकाणी कैलासवासी असणारे, आपल्या सगळ्यांशी जिव्हाळ्याचं प्रेमाचं नातं असणारे, आपुलकीचं नातं असणारे, कोणाचे न कोणाचे ऋणानुबंध असणारे आज जे आपल्यातून निघून गेलेले आहे ते बाबा म्हणजे कैलासवासी श्री निवृत्ती पर्वत मिटके. हे बाबा आपल्यातून जाऊन आज वर्ष होत आहे आणि आज त्यांचा आपण या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमानिमित्त आपण जमलेलो आहोत. समस्त नातेवाईक, अपिष्ट, गणगोत्र, मित्र परिवार येथे जमलेला आहात. खरं तर या परिवारामध्ये खूप मोठा परिवार आहे. आज या कुटुंबामध्ये या बाबांची 3 मुलं आहेत. ते म्हणजे चांगदेव निवृत्ती मिटके, त्याचबरोबर बाबासाहेब निवृत्ती मिटके, सुदाम निवृत्ती मिटके, ही 3 मुलं आहेत. त्याचबरोबर एक कन्या देखील आहे, एक मुलगी आहे, ती म्हणजे गंगा भागीरथी सुमन दिलीप दखणे ही मुलगी आहे. असे आणि आज ही मुलगी असून किंवा ही मुलं असून यांचीही मुलं आहे, यांनाही मुलं आहे, म्हणजे बाबांना नातवंड पतवंड झालेले आहे. म्हणजे बरोबर बाबांनी शतवी म्हणजे 100 वर्ष बाबांनी आयुष्य जगलं. एवढं आयुष्य त्यांना जगायला भेटलं, आपल्यात राहायला भेटलं. म्हणून बघा आज त्यांच्यातून ऋणातून मुक्त होण्यासाठी आज आपल्यातून जाऊन वर्ष होते आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आज जो आपण ह्या वर्षश्राद्धाचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. सुंदर असा हरिकीर्तनासाठी बघा पखवाद वाजत दादा आहे, काय नाव दादा? विकास महाराज. कारण बऱ्याच वेळा आपली भेट पण झालेली आहे. आणि इकडं गायनासाठी महाराज लोक आहे, माऊली दादा आहे आणि उद्धव महाराज आहे, त्याचबरोबर गोविंद महाराज आहे, त्याचबरोबर भजनी मंडळ आहे. आपल्या या भाटगावचं भजनी मंडळ आहे, विनेकरी बाबा आहेत. त्याचबरोबर महिला मंडळ मागे उभे राहिलेले आहे. आणि आपले म्हणजे कीर्तनात मला काही अडचण आली तर बाबा आपले आहे चोपदार दादा इथे. त्यांचं नाव काय? सीताराम पाटील बाबा इथे चोपदार म्हणून उभे आहे. आणि इकडे पीटीवाले बाबा देखील आपले आहे, पठाडे महाराज देखील आहे. बाबांच्या आडून दिसले नाही, परंतु या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. बघा आज आपला आवाज असा सगळ्यांपर्यंत पोहोचवणारे हे आपले सिस्टीमवाले दादा आहेत. त्यांचीही मनस्वी मी धन्यवाद व्यक्त करेल आणि आपल्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात आपण करणार आहोत. परंतु बघा आज आपण या बाबांच्या ऋणातून, निवृत्ती बाबांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आज हा घाट घातलेला आहे. बघा खरं तर पितरांचे ऋण फेडणं खूप आपलं कर्तव्य असतं. त्यांचं बघा पिंडदान करणं कर्तव्य असतं. ते गेल्यानंतर त्यांचं अग्निदहन करणं किंवा रक्षा विसर्जन करणं, त्याचबरोबर दशक्रिया विधी करणं, दशक्रिया विधी झाल्यानंतर 13व्याचा विधी करणं, 13व्याचा विधी झाल्यानंतर महिन्याला एक मासिक जेवू घालणं हे आपलं कर्तव्य असतं. कारण गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे की या दर मासिक जेवू घालण्याचं कारण पण खूप आहे. कारण त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्यांचे मुक्कामेचे ठेपे ठरलेले असतात आणि तिथे अन्नदान हे जीवनामध्ये खूप महत्वाचं असतं. ते अन्नदान आपण दर महिन्याला जेवू घालत असतो आणि त्या पित्राला म्हणजे सूक्ष्म रूपाने त्याला अन्नदान ते पोहोचत असतं. आणि आज आपण वर्षश्राद्धानिमित्त त्यांचं पिंडदान केलेलं आहे. आणि या पिंडदानात करणं का कर्तव्य आहे? कारण पितरांचे आशीर्वाद आपल्याला पाहिजे असतात. कारण हे पितरांचे ऋण आपण जर फेडले तर हे पित्र काय करतात? आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा. हे पित्र आपल्या कुळाचं कल्याण इच्छितात. कल्याण आपलं सुख समृद्धी आपल्या घरामध्ये नांदते तर हे पितरांचे आशीर्वाद असतात. आणि जर हे ऋण आपण जर फेडले नाही तर पित्र काय करतात? कटकट करतात. कटकट करीत पितारा, कटकट करीत पितारा,
वंश दुराचारी पुत्र झाला. एक पित्र काय करतात रे, ज्या कुळामध्ये पितरांविषयी ऋण फेडलं जात नाही किंवा त्यांचं कर्तव्य पूर्ण केलं जात नाही तर ते पित्र कटकट करतात. मग त्या कुळामध्ये सुख समृद्धी आनंद नांदत नाही. कारण घरामध्ये किती मोठं घर असलं काही असलं पण तिथे सुख नसतं. तर हे काय असतं तर पितरांनी दिलेले शाप असतात. म्हणून पितरांविषयी ऋण फेडणं आपलं कर्तव्य असतं. आजच्या दिवशी आपण पिंडदान करत असतो. कारण त्या पितरांनी आपल्यासाठी आयुष्य जगलेलं असतं, आपल्यासाठी लहानचं मोठं केलेलं असतं, कष्ट केलेले असतात. आपल्या मायबापांनी आपल्याला पालनपोषण करून मोठं केलेलं असतं आणि त्या वडिलांचे आईचे ऋण फेडणं आपलं कर्तव्य असतं. म्हणून आज आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आज हा पिंडदानाचा कार्यक्रम आपण केलेला आहे. त्याचबरोबर हा हरिनाम कीर्तनाचा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे. कारण या हरिनामाने जरी आपण पिंडदान करत असताना आपलं काही कर्म करत असताना तिथे आपल्या मंत्र उच्चाराकडे लक्ष नसेल किंवा आपण ते करत असताना आपण चुकीची क्रिया आपल्याकडून घडली असेल तर त्याचा दोष लागू नये म्हणून नामस्मरण आपण इथे करतोय. आणि या नामाने अनंत पातके काय होतात, जळून जातात. म्हणून ह्या नामाने दोष राहत नाही. म्हणून आज आपण इथे हरिकीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. विठ्ठल पावणे 12 वाजले, अजून आपल्याला अभंगाकडे वळायचं आहे. पण किती वाजेपर्यंत बसण्याची तुमची तयारी आहे ते सांगा. कारण कीर्तन लेट सुरू झालेलं आहे. एक वाजेपर्यंत. अच्छा 2 वाजेपर्यंत ठीक आहे. मी 3 वाजेपर्यंत घेऊ शकते, 4-5 वाजेपर्यंतही घेऊ शकते, तसं काही नाही. बघा विठ्ठल विठ्ठल खाली बसलेल्यांना अजिबात टेन्शन येऊन देऊ नका. मी वेळेत संपवणार आहे. कारण चेहरे लगेच गंभीर झाले, आमच्या घरी कामं पडले, असं झालं तसं झालं, इथे लगेच आता एवढा वेळ जाणार. तर आपण बऱ्याच कामांना वेळ देतो पण ह्या कामाला वेळ द्यायला आपल्याला वेळ नसतो. परंतु इथे वेळ द्यायचा आहे. बघा जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगत असतात की विचार करायला आपल्याला सांगतात. खरं तर संत असे असतात, संत आपल्याला जीवनामध्ये मार्ग दाखवतात. ते असतात संत. संत बघा जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सुद्धा मार्ग दाखवतात, या अभंगातून मार्ग दाखवतात. पण दाखवत असताना बघा जगद्गुरु तुकोबा मार्ग दाखवतात. संत असे आहेत की मार्ग दावण्या गेले आधी दयानिधी संत ते. संत मार्ग दाखवतात, त्या मार्गावरती आपण चाललं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा आपल्याला मार्ग दाखवलेला आहे आणि त्या मार्गावरती आपल्याला चालायचं आहे. तर मार्ग दाखवत असताना म्हणजे संतांना माहितीये ह्या जीवांचा उद्धार जीव करू शकत नाही, जीवाचा उद्धार जीव करू शकत नाही. म्हणून जीवाचा उद्धार करण्यासाठी संत जन्माला यावे लागतात. कारण या मृत्यू लोकांमध्ये बघा प्रत्येक जण जन्माला येणार आहे आणि जाणार आहे. लक्ष आहे तुमचं. प्रत्येक जण जन्माला येणार आहे आणि जाणार आहे. देव जन्माला म्हणजे देवांनी अवतार घेतला, त्यांचंही अवतार कार्य संपलं आणि त्यांनाही जावा लागलं. संतांनीही अवतार कार्य घेतलं आणि त्यांनाही त्यांचं अवतार कार्य म्हणजे जावाच लागलं. आणि जीवांना सुद्धा Ah!
नाही, येथे नाही उरो आले अवतारे, एरे ते पामारे जीव किती. प्रत्येकाला जन्माला यायचं आहे, जायचं आहे, प्रत्येकाला जायचं आहे. कारण बघा, या मृत्यूलोकामध्ये प्रत्येक जण उपजिते नासे, नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र परिभ्रमेगा. प्रत्येक जण जन्माला येणार आहे, जाणार आहे. जसं घड्याळाचं काळचक्र चालू असतं तसं मृत्यूचं आणि जन्माचं काळचक्र चालूच राहणार आहे. परंतु बघा, जीवाचा उद्धार जीव करू शकत नाही, म्हणून तर संत जन्माला आले. जीवाचा उद्धार जीव करू शकत नाही म्हणून संत जन्माला आले, आणि या संतांनी जीवाचा उद्धार करत असतात. संत जीवाचा उद्धार करत असतात, म्हणून म्हटलं जातं जगाच्या कल्याणात जगाच्या कल्याण संताचे विभूत, जगाच्या कल्याण संताचे विभूत, जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती. देह कटविते परोपकार, देह कटविते परोपकार, देह कटविते परोपकार, जगाच्या कल्याण संताचे विभूत, जगाच्या कल्याण संताचे विभूत, देह कटविते परोपकार, देह कटविते परोपकार, देह कटविते परोपकार, जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. बघा, संत हे जीवाचा उद्धार करण्यासाठी आलेले असतात. म्हणून बघा, या समाजामध्ये सुद्धा जीव जन्माला आलेले आहेत, परंतु या जीवांचे 4 वर्ग पडतात. बरं का, ऐकताय ना तुम्ही? आता 4 वर्ग पडतायत. तर ते 4 वर्ग बघा. पहिला वर्ग आहे स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. दुसरा वर्ग आहे स्वार्थ साधतो परंतु परार्थ साधत नाही. तिसरा वर्ग आहे स्वार्थही साधतो परार्थही साधतो. चौथा वर्ग आहे स्वार्थ साधत नाही परंतु परार्थ साधतो. 4 वर्ग आहे, ध्यानात ठेवा. पहिला वर्ग आहे स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. बघा, यावरती एक उदाहरण ज्ञानेश्वर माऊली देतात की आपण अंगी जळे नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सडे दीपाचे नेने. पतंगी नावाचा किडा जो असतो तो बघा दिव्याच्या प्रकाशामध्ये कुटुंब बसलेलं असतं आणि त्या दिव्याची ज्योत चालू असते, परंतु पतंगी नावाचा किडा येतो, फिरत फिरत येतो आणि त्या दिव्या भोवती काय करतो? गरके मारतो. गरके मारता मारता तो दिव्यावरती काय करतो? झडप घालतो आणि झडप घातल्याबरोबर दिवाही हिसतो, स्वतःही जळून भस्म होतो. असे समाजामध्येही लोक आहे की स्वतःचंही कल्याण करत नाही आणि दुसऱ्याचंही कल्याण होऊन देत नाही. म्हणजे स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. 2 नंबर बघा, स्वार्थ साधतो पण परार्थ साधत नाही. एखाद्याचं घर जरी पेटलं असेल ना, त्याला ते घर इजवायचं पडेल नसतं, आपली बिडी पेटवायची पडलेली असते, है की नाही? अशी लोक असतात. आपलं काम झालं म्हणजे बस, दुसऱ्याचं काही हो. असाही वर्ग एक दुसरा आहे. आणि तिसरा वर्ग असा आहे बघा, स्वार्थही साधतो आणि परार्थही साधतो. परार्थही साधतो असा वर्ग एक आहे. महाविष्णू ज्ञानेश्वर माऊली यावर उदाहरण देतात. का फेडीत पाप ताप, फेडीत तिरीचे पादक, समुद्र जाय आपाप गंगे जैसी. बघा, ती गंगा नदी जी असते उगम स्थानापासून उगम पावते, वाहत वाहत समुद्राला जाऊन मिळते, पण जात असताना तिचं कर्म ती करत असते. पशु पक्षी वेली झाडे झुडपे कुणी पापी तापी कुणीही येऊ त्याच्यामध्ये त्याला काय करत असते? ती पाणी देत असते. नदीने कधी म्हटलंय अरे तुले पापी माझ्यामध्ये येऊन स्नान करू नको? म्हटली नदी कधी? अरे तुले कडू फळं देतो, तुला मी पाणी देणार नाही? नदी म्हटली नाही, म्हटली कधी कोणाला? कारण नदी जात असताना तिचं काम करत जाते, जाऊन समुद्राला जाऊन मिळते, ती तिचं कर्म करत असते, पण जाता जाता इतरांनाही प्रफुल्लित करत ती जात असते. तसंच बघा, सूर्य देखील तसाच आहे, उगवतो आणि मावळतो,
उगवणं आणि मावळणं हे त्याचं कर्म तो करतो, पण जाता जाता इतरांना प्रकाशित करत जातो. म्हणून बघा, आजही आपल्याला थंडी वाजते तर आपण म्हणतो उन्हात बसू, आहे ना. आपण म्हणजे ते त्यांचं कर्म करत जातात, परंतु इतरांनाही आपलाही स्वार्थ साधतात, म्हणजे आपलंही काम करतात आणि दुसऱ्याचंही कल्याण करतात. स्वार्थही साधतात आणि परार्थही साधतात. आणि चौथा वर्ग असा आहे, स्वार्थ साधत नाही परंतु परार्थ नक्कीच साधतात. त्यामध्ये फक्त संत बसतील. बघा, संत असे आहे, स्वार्थाचा कधी विचार केलाय का रे संतांनी? नाही केला. स्वार्थाचा कधी विचार केला नाही, पण परार्थाचा नेहमीच विचार केला, ते म्हणजे संत आहे. त्या संतांनी या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी, म्हणून तर संत हे जन्माला येतात जगाच्या हितासाठी, जगाच्या कल्याणासाठी जन्माला येतात आणि जगाचं हित साधतात, म्हणून ते संत असतात. म्हणून जगाचं हित साधण्यासाठी संत प्रयत्न करतात. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांना सुद्धा वाटलं की अरे हे संसारामध्ये, कारण संसाराला सुद्धा किंमत संतांनी वाढवली. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. कारण संत हे जन्माला येतात, परंतु आल्यानंतर संसाराची सुद्धा किंमत वाढवतात आणि परमार्थाची सुद्धा किंमत वाढवतात. तुम्ही म्हणा संसाराची किंमत कशी वाढते? एखादा मुलगा जर परीक्षेमध्ये त्याला 0 मार्क भेटला तर 0 मार्काला किंमत आहे का? नाही. 0 मार्काला किंमत नाही, परंतु त्या 0 पुढे जर 1 ठेवला, मग 1 ठेवल्यानंतर हजारो 0 आपण वाढवत चाललो, 1-1 0 वाढवत चाललो, तर त्याला काय आहे? किंमत आहे. तशी संतांनी आपल्या संसाराची सुद्धा काय वाढवली हो? किंमत वाढवली. म्हणून हे संत आपल्याला स्वतःचंही हित साधतात आणि परार्थही सुद्धा साधतात, असे असतात संत. म्हणून संतांना वाटलं या जीव संसारामध्ये व्यस्त आहे, हा संसार एवढा दुःखमूळ आहे, त्याच्यातही व्यस्तते आहे, तरीही यांना जागृत केलं पाहिजे की अरे अशाच गोष्टी जागृत केलं पाहिजे की त्यांना पुढे त्यांच्या हिताचा मार्ग त्यांना सांगितला पाहिजे. मग ते म्हणतात की आम्ही हिताचा मार्ग सांगतोय, कारण यांना यांचा हिताचा मार्ग सांगत असताना हे जागृत केले पाहिजे. नाही जागृत झाले तर हे म्हणतील आम्ही विचार करू ना, करता येईल कुठे, आमचा वेळ अजून शिल्लक आहे. पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात अजिबात वेळ शिल्लक नाही. अरे तुम्ही विचार करा, विचार करा. कसा करा? तर अभंगाच्या प्रथम चरणात क्षणाची करा विचारा, क्षणाची क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हा सर्वांना सांगतात की अरे क्षणाक्षणाला विचार करा, क्षणाक्षणाला. मग तुम्ही म्हणाल आम्ही काही विचार करत नाही का? आम्ही इथे बसलोय तरी विचार करतोय, बरोबर आहे का नाही? इथे बसले तर इथंच आहे तुम्ही, याची गॅरंटी आहे का?
अरे कोणी मुंबईला असेल, कोणी शेतात असेल, कोणी येवल्यात असेल, कोणी लासलगाव मध्ये असेल, कोण कुठे असेल, आहे का इथे? बघा बरं. अरे शरीराने इथे बसलेले आहात तुम्ही, पण मनाने मात्र कुठे आहे? बाहेर आहे. काही जण असतील इथे म्हणायला, त्याची गॅरंटी देऊ शकत नाही. परंतु बघा, क्षणाक्षणाला जगद्गुरु तुकोबराय विचार करायला सांगतात की क्षणाक्षणाला विचार करा. ही नदीची नौका आपल्याला तरून जायची आहे. ही नौका आपल्याला तरून जायची आहे, तर आपण विचार केला पाहिजे. आपण विचार केला पाहिजे. नाहीतर मग काय होईल माहिती का? आता जर आपण या बहु नदीची नौका तरून जाण्याचा विचार नाही केला, तर परत परत आपल्याला जन्मायला यावा लागेल आणि परत परत मरावा लागेल. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ना, किती वेळा जन्मा यावे आणि किती वेळा फजिती करून घ्यावे. जन्माला येणं फजिती आहे, मरणं फजिती आहे, त्रासदायक आहे. मग याच्यातून आपल्याला ही बहु नदीची नौका तरून जायची आहे. तुम्ही म्हणा नौका म्हणजे ती होडी वाहत वाहत जाते नदीमध्ये समुद्राकडे, ती नदी का ओढी नौका असं नाही बरं का. ती नौका नाही. नौका म्हणजे ही जन्मा मरणाची नौका आहे. ही बहुसागराची नौका, ही काही छोटी नाहीये, ही खूप मोठी नौका आहे. आणि ही नौका म्हणजे ही नौका बघा किती मोठी आहे. एक एक उनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा, तेव्हा ही नौका भेटत असते. ही नौका भेटण्यासाठी 83,99,999 येऊन फिरून यावं लागतं, तेव्हा ही नौका आपल्याला प्राप्त झाली. आणि हे नौकामध्ये आपल्याला जन्माला यायचं आहे जायचं आहे. म्हणजे किती जन्माला यायचं आणि जायचंय, याच्यातून आपल्याला मुक्तता प्राप्त करून घ्यायची आहे. तर आपल्याला या नौकेतून पार पडायचं आहे, तर आपण विचार केला पाहिजे. मग विचार आपण करतोय, प्रत्येक जण इथं विचार करते. तसाच एकाने विचार केला, तो म्हणजे जडभरत राजा. बघा, जडभरत राजा होता. तर राजा म्हटल्यानंतर राजाला काही कमी आहे का हो? नाही. इकडचे माणसं मान हलवत नाही, काहीच करत नाही. भूका लागल्यात की काय तुम्हाला? स्वयंपाक रेडी आहे, पण कीर्तन झाल्याशिवाय नाही. परंतु बघा, जडभरत राजाला सुद्धा काय झाला, विचार केला जडभरत राजाने. आता राजा म्हटल्यानंतर तिथे काही कमी नाहीये. राजाला सुख समृद्धी वैभव सगळं काही आहे, जे म्हटलं ते आहे. परंतु त्या राजाने सुद्धा विचार केला, उपदेश घडला राजाला की अरे हे सगळं प्राप्त करून आपल्याला ही बहु नदीची नौका आपली पार होणार नाही, नौका पार होणार. मग आपण काय केलं पाहिजे? भगवंताच्या नामचिंतनाशिवाय आपल्याला पर्याय नाही. भगवंताच्या नामचिंतनाशिवाय आपल्याला कुणी सोडवणार सुद्धा नाही, कारण भगवंताशिवाय आपल्याला सोडवणार दुसरं कोणी नाही. म्हणून भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे, भगवंताचं चिंतन आपण केलं पाहिजे. म्हणून जडभरत राजाने सुद्धा विचार केला आणि जडभरत राजा सुद्धा राजवैभव त्यागलं आणि जडभरत राजा सुद्धा निघाला नामस्मरण करण्यासाठी. जंगलाच्या दिशेने जात आहे. जंगलाच्या दिशेने जात असताना बघा, प्रसन्न असं वातावरण आहे. झाडे झुडपे वेली असं प्रसन्न वातावरण आहे. पशु पक्षी किलबिल करताय असं छान वातावरण तिथे आहे. समोर गंडकी नावाची नदी खळखळ पाण्याने स्वच्छ पाण्याने वाहत आहे आणि तिथे पशु पक्षी असं सुंदर वातावरण तिथे असताना या जडभरत राजाने विचार केलाय की आता आपण इथेच नामचिंतन करूया, इथेच नामचिंतन करूया. नामचिंतनाच्या उद्देशाने जडभरत राजा तिथे आला आणि आपणही तसंच आलेलो आहोत. आपणही सुद्धा आपण भगवंताला जन्माला येताना म्हणतो, घेईन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा साधवया. भगवंताला विनंती करतो आणि जन्माला येतो आणि भगवंताचं नामस्मरण आपण विसरून जातो. आल्यानंतर इथे आपण बाल्य अवस्थेचा आनंद, तारुण्य अवस्थेचा आनंद, मग वृद्ध अवस्थेचा आनंद आपण घेत असतो. परंतु जडभरत राजा नामचिंतनासाठी गेलेला आहे. नामचिंतन जडभरत राजा करत आहे. भगवंताचं चिंतन करत असताना प्रसंग असा घडतोय बघा. एक दिवस एक हरिण आपल्या पाणी पिण्यासाठी त्या नदी पात्राजवळ येते. नदी पात्राजवळ आल्याबरोबर त्या नदी पात्रात पाणी पिते आणि थोड्याच वेळात आपल्या पाडसाला तिथे जन्म द्यायला सुरुवात करते. अरे पशु पक्ष्यांना ज्ञात नाही आपल्या पिल्लांना जन्म कुठे द्यावा, ते माणसांना ज्ञात आहे. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. पशु पक्ष्यांना नाही ज्ञात त्या गोष्टीचं. म्हणून त्या
हरिण तिथं आपल्या पाडसाला जन्म द्यायला लागली. सुंदर असा प्रसंग आहे. आपल्या पाडसाला जन्म देत असताना ते पाडस पडणार आहे, पडल्याबरोबर ते नदी पात्रात पडणार आहे आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते वाहत जाणार आहे. कालांतराने त्याचा मृत्यू देखील होईल हे राजाने बघितलं आणि बघितल्याबरोबर तो राजा उठला. राजा उठला आणि त्या पाडसाला हातामध्ये घेतलंय. ज्यावेळेस त्या पाडसाला राजाने हातामध्ये घेतलंय, सुंदर असं मोहक असणारं, गोजीरवाने असणारं, गोंडसवाने असणारं ज्यावेळेस ते पाडस हातामध्ये घेतले तेव्हा राजाला मोह निर्माण झाला. बघा, माया उत्पन्न झाली, प्रेम आणि उत्पन्न झालं. ज्यावेळेस मोह माया उत्पन्न होते त्यावेळेस माणूस नामस्मरणापासून लांब राहत. राजाला देखील तेच झालं. मोह माया प्रेम निर्माण झालं. राजा त्या पाडसाला सांभाळू लागलं. त्याला पालन पोषण कसं करायचं, त्याचं वाढवायचं कसं, त्याला खाऊ काय घालायचं, त्याला पिऊ काय घालायचं, आपणही तेच करतो ना आपल्या पाडसांबरोबर. म्हणून राजा सुद्धा हा दृष्टांत आपल्यासाठी आहे. राजाचं जरी नाव असलं तरी दृष्टांत आपल्यासाठी आहे बरं का. राजाने तेच केलं, त्या पाडसाला सांभाळू लागला. परंतु कालांतराने ते पाडस हळूहळू मोठं होऊ लागलं. हळूहळू मोठं होत असणारं पाडस अंगा खांद्यावरती उड्या मारायचं. तसं तसं राजाला त्याच्यावरती प्रेम व्हायचं, आपुलकी माया त्याच्यावरती अजून वाढायची. परंतु काही कालांतराने बघा प्रसंग असा घडतोय, समोरून हरणांचा कळप चढला. समोरून हरणांचा कळप चालला. कळप चाललेला पाहून या छोट्याशा हरणाने बघितल्याबरोबर ते म्हणाला, अरे माझ्यासारखे शिंग यांचे आहे, माझ्यासारखे कान यांचे आहे, माझ्यासारखे पाय यांचे आहे. ते बघितलं आणि बघतच राहिलं. अरे माझ्यासारखे त्यांचे डोळे सुद्धा दिसतात, इतके आकर्षक कसे काय दिसतात. म्हणून यांनी जसं पळ सुटलं ना तसं त्यांच्यामध्ये जाऊन मिसळलं. जसं म्हणतो ना, माझी या जातीचे मज भेटो कोणी, तसं हे पाडस पळालं, तसं त्यांच्यात मिसळून गेलं. परत मात्र आलं नाही. परंतु राजा मात्र त्याची वाट बघत राहिला की आज ना उद्या माझं पाडस येईल, त्याला मी सांभाळेन, त्याला मोठं करेन, त्याचं पालन पोषण करेन. राजा कशाला आला होता जंगलात? नामस्मरणासाठी. आणि काय चालू झालं? माया मोह माया याच्यात अडकून गेला राजा. त्या हरणाला सांभाळण्यामागे विसरून गेला नामचिंतन. परंतु काही कालांतराने ते हरण आलं नाही, परंतु राजाचा मरण काळ जवळ आला. काही कालांतराने राजाचा मरण काळ जवळ आला. शेवटी राजाच्या मुखामध्ये नामस्मरण पाहिजे होतं, तर नामचिंतन आलं नाही. कारण शेवटी मुखामध्ये नामस्मरण येणं गरजेचं आहे. कारण भागवतामध्ये म्हटलेलं आहे, अंतकालेचे मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. अंतकाळाच्या वेळेस मुखामध्ये नामस्मरण येणं गरजेचं आहे. परंतु त्यावेळेस राजाच्या मुखामध्ये नामस्मरण नव्हतं. राजाच्या ध्यानामध्ये फक्त हरणाचं चित्त होतं. म्हणून राजाचा अंतकाळ झाला तर राजाला हरणाच्या गर्भात जावं लागलं. म्हणून म्हटलं जातं, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. जड भरत राजा हरणाच्या गर्भात जावं लागलं जड भरत राजाला. कशामुळे? वासनेमुळे, विचारामुळे. शेवट आपण जसे विचार करू ना, जसा आपल्या ध्यानात असेल ना, तसा आपला जन्म असतो. म्हणून बघा, शेवट कधी येईल माहिती नाही. शेवट कधी येईल माहित नाही. समजा एखादा फोटोग्राफर फोटो काढतोय, समजा धरा कोणाचा तरी फोटो काढतोय, फोटो काढता ज्याचा फोटो काढतोय त्याच्या काय नाकावरती माशी बसली. माशी बसल्यानंतर तो करायचा नाक असं 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 करायचं. काहीतरी ऍक्शन करता त्याच्या फोटो निघाला तर तो वाकडा तिकडेच फोटो निघाला. आणि फोटो निघाल्यानंतर त्याला फोटो दाखवला. तो म्हणाला, हा फोटो चुकीचा आहे, मला नकोय. काय म्हटला? फोटोवाल्याला म्हटला, हा फोटो चुकीचा आहे, मला नको. फोटोवाला म्हटला, शेवट तुम्ही जशी ऍक्शन केली तसाच फोटो निघणार आहे ना. तसं आपण शेवट आपला जसा होणार आहे तसाच आपला पुढचा जन्म होणार आहे ना. म्हणून आपण भगवंताचं चिंतन करावं, नामचिंतन सरते शेवटी आपल्या मुखात यावं. यासाठी आपल्या मुखामध्ये सदैव नामचिंतन असावं. विचार आपल्या मुखामध्ये भगवंताचा असावा, विचार आपण तो करावा. कारण
तुम्ही म्हणाल आम्ही विचार करू, विचार करता येईल, कुठे आमची वेळ सरून चालली आहे. भगवंतानं आम्हाला आयुष्य दिले, 100 वर्षाची. भगवंताने किती आयुष्य दिले? 100 वर्ष आम्हाला आयुष्य दिले. आता हे बाबा 100 वर्ष जगले, आपण जगू का? नाही. आपल्याला कोणालाच भरोसा नाही, आपल्याला कोणालाच भरोसा नाही, आपल्या देहाचा सुद्धा भरोसा नाही. म्हणून तर म्हटलं जातं, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा चलते चलते, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. या देहाचा भरोसा आहे का? नाही, नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, क्षणाक्षणाला विचार करा. या भवसागराची नौका आपल्याला तरुण जायची आहे, तर क्षणाक्षणाला विचार करा. तुम्ही म्हणा आम्ही विचार करू, वेळ नाहीये. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, हा देह कसा आहे? नाशिवंत देह जाणार सकल, नाशिवंत देह जाणार सकल, नाशिवंत देह जाणार सकल, नाशिवंत देह जाणार सकल, एकदा टाळी वाजवा. हा देह कसा आहे? नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणारे सखळ, आयुष्य खातो काळ सावधान. काळ टपलेला आहे, तो क्षणाक्षणाला टपलेला आहे. कारण आपण जन्माला आलोय ना, तेव्हापासून तो आपल्या मागे आहे. कारण जन्म आल्या पिंडासी मरण सांगावे. जन्म देह पिंड जन्माला आलाय, त्याला मरण निश्चित आहे. कारण हा देह कसा आहे?
नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सखळ आयुष्य खातो काळ सावधान. तो काळ टपलेला आहे, कधी येऊन घेऊन जाईल सांगता येणार नाही. आपण प्रत्येक जण जाणार आहोत. टपलेला आहे तो काळ आपल्या मागे. कारण काळ कसा आहे, तो आपल्या मागे टपलेला आहे. घडोघडी काळ वाटायची पाहे, अजून किती आहे अवकाश. तो काळ टपलेला आहे, आपल्याला कधी येऊन घेऊन जाईल सांगता येणार नाही. त्याचं बोलवणं आलं की आपल्याला जावा लागणार आहे. परंतु आपल्याला साधं मर म्हटलं तरी आपल्याला राग येतो. कोणी सहज म्हटलं अरे जाऊन तिकडे मर म्हटलं तरी आपल्याला काय होतं, राग येतो. असंच एका गावामध्ये कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर तिथं म्हटलं या गावची सगळी माणसं मरणार आहे. या गावची सगळी माणसं मरणार आहे असं म्हटल्यानंतर तुम्ही सुद्धा शांत झाले ना. तुम्ही सुद्धा शांत झाले. मर म्हटलं तरी किती राग येतो आपल्याला. मरणार आहे हे सगळ्यांना माहित आहे, प्रत्येकाला जायचं आहे हे माहित आहे, तरी पण मर म्हटलं तरी राग येतो. या गावची सगळी माणसं मरणार आहेत. तर आता तुम्ही विचार करत असाल ह्या ताईंना कुणी आणलं इथं, तर या ताईंना आमच्याच दाजींनी आणलं इथे. बघा परत सांगते, या गावची सगळी माणसं मरणार आहे म्हटल्यानंतर राग येतो. असंच म्हटल्यानंतर सगळे चिनबिन झाले, रागात टेन्शन मध्ये तुमच्यासारखेच आले. आता तुमचे चेहरे तसेच आहे म्हणून सांगते. पण एका अशा सुंदर आजी असणाऱ्या, चेहऱ्यावरती सुरकुटे असणाऱ्या आणि थकलेल्या, हातामध्ये काठी होती अशा आजी म्हणाल्या, गालात हसल्या, मस्त गोड हसल्या. हसल्यानंतर मी आजींना विचारलं थोड्या वेळाने कीर्तन संपल्यावर, आजी काय झालं हो? आजी म्हणाल्या, अगं बाई तू म्हटली ना या गावची सगळी माणसं मरणार आहे, पण मी या गावचीच नाही. या गावचे असो नाही तर त्या गावचे असो, पण प्रत्येकाला जावा लागणार आहे. महावैष्णव ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, देहाची गावाली जन्म मृत्यूची सोळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. या गावात आलोय, कोणत्या? या देहरूपी गावामध्ये आलोय. या देहरूपी गावामध्ये आल्यानंतर जन्माचा सोहळा आपला झालाय आणि मृत्यूचा सोहळा सुद्धा नक्कीच होणार आहे. प्रत्येकाचा मृत्यू ठरलेला आहे. त्या भगवंताचं बोलवणं आलं का प्रत्येकाला जावाच लागणार आहे. एक सुवासितकाराने म्हटलेले आहे, आएगा जबरे बुलावा हरी का, आएगा जबरे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. काय बरोबर येणार आहे ते म्हणतात बघा, काय बरोबर येणार आहे, आएगा जबरे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, नाम हरी का सताएगा, नाम हरी का सताएगा, और न कुछ तू ले पाएगा, और न कुछ तू ले पाएगा. काहीच बरोबर नेऊ शकणार नाही आपण, काहीच नाही. रिकाम्या हाताने यायचं आहे, रिकाम्या हाताने जायचं आहे. म्हणतो खाली हात आयत हा खाली हात जाएगा, रिकाम्या हाताने जायचं आहे. म्हणून आपल्या बरोबर अशी शिदुरी कमवायची की जे आपल्या बरोबर येईल, जे आपल्या बरोबर येईल. आपण किती धन संपत्ती कमवली ती आपल्या बरोबर येणार नाही. रिकाम्या हाताने यायचं, रिकाम्या हाताने जायचं आहे. अरे आपल्याला मानवाला कळली नाही, परंतु एका पक्षाला कळली बघा. एका पक्षाला कळली की आपल्या बरोबर कोणतं धन येणार आहे. कारण त्याला माहिती आहे शरीर जाणार आहे, हे शरीर सोडायचं आहे. ज्यावेळेस राजा रावणाने सीता मातेचं हरण केलं त्याबरोबर या जटायू पक्षाने बघितल्याबरोबर त्यांनी विचार केला, अरे सीता मातेला घेऊन चाललाय, सीता मातेला वाचवलं पाहिजे. त्यावेळेस त्या जटायू पक्षाने युद्ध करण्यास सुरुवात केली. परंतु त्या बलाढ्य असणारे रावणाने जटायू पक्षाचे पंख छाटल्यानंतर धारातीर्थ तो जटायू पक्ष पडलेला आहे. त्या जटायू पक्षाने विचार केला, अरे पंख छाटले, आता मी मरण पावणार आहे, माझा अंत होणार आहे, माझा देह नाशणार आहे, संपणार आहे, इथून जाणार आहे. परंतु आता काय केलं पाहिजे? तर त्यांनी भजन करायला सुरुवात केली. भजन सगळ्यांनी म्हणा, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम
जटायू पक्षाने भजन केलं. राजा रामाचं भजन चालू केलं आणि भगवंत सीता मातेला शोधतच होते. जे जे दिसेल त्याला विचारत होते, माझी सीता बघितली का, माझी सीता बघितली का, प्रत्येकाला विचारत होते. परंतु कानावरती स्वर ऐकू आला कर श्रीराम श्रीराम श्रीराम. भगवंताच्या कानावरती स्वर आला. अरे आपलं स्मरण कोणतरी करतंय. भगवंत तिथे धावत गेले. परंतु धावत गेल्याबरोबर बघितले एक पक्षी दारात इथं पडलेला आहे. भगवंताने त्याची मान उचलली, आपल्या मांडीवरती घेतली आणि विचारलं काय झालं. झालेला प्रसंग जटायू पक्षाने भगवंताला सांगितला आणि सांगितल्याबरोबर भगवंत म्हणाले, तू सीतेला वाचवण्यासाठी प्रयत्न केला म्हणून बघ तुला काय देऊ म्हटल्यानंतर जटायू पक्षाने मागायला पाहिजे होते नवीन पंख, नवीन आयुष्य मागायला पाहिजे होतं जटायू पक्षाने. परंतु त्या जटायू पक्षाने काहीच मागितलं नाही. त्या जटायू पक्षी म्हणाला, अहो भगवंत, ज्या दशरथ राजाला 4 पुत्र दशरथा, अंतकाली एकही नव्हता. 4 पुत्र दशरथाला असून सुद्धा अंतकालाच्या वेळेस एकही पुत्र दशरथ राजाच्या शेवटी जवळ नव्हता. आणि त्यांचाच पुत्र असणारा, ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवंत पांडुरंग परमात्मा असणारा जो नारायण आहे, त्याच्या सत्तेशिवाय सगळं चालतं असा असणारा भगवंत, कारण त्याच्या सत्तेशिवाय काही चालू शकत नाही. आपण इथं बसलोय त्याच्या सत्तेनुसार, आपण इथं बोलतोय त्याच्या सत्तेनुसार. तुझ्या सत्याने वेदासी बोलणे, वेदासी चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी असणारा महाविष्णू ज्ञानेश्वर बाहुली म्हणतात, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चालवे, म्या हलविल्या प्राणो हले, तो जगात चाळीताच चालवणारा भगवंत आहे. आणि तोच ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवंत माझ्या जवळ आहे, माझ्या अंतकालाच्या वेळेस माझ्या जवळ आहे. यापेक्षा दुसरं काय पाहिजे भगवंता. माझ्या मुखामध्ये सर्व तीर्थ टाका आणि मला मोक्ष प्राप्ती करून द्या. आजही आपण सर्व तीर्थ टाके जेथे जातो, कारण एका पक्षाने शिकवलं जीवन कसं जगायचं, अंत कसा करायचा, शेवट कसा करायचा. शेवट तो माझा बहु गोड झाला, त्याने गोड करून घेतला शेवट. आपण सुद्धा आपला शेवट गोड केला पाहिजे, म्हणून आपण विचार केला पाहिजे. कारण हा देह कसा आहे, नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, हा देह जाणार आहे. कारण याचा भरोसा आहे का, क्षणभंगुर नाही भरोसा, क्षणाचा देखील भरोसा नसणारा हा मानव देह आहे. म्हणून या मानव देहातून आपल्याला जर तरुण जायचं आहे तर आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि ते चिंतन करत असताना आपल्याला मार्गदर्शन कोण करतात, तर ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात Para
घ्यावी आवडी करावी तातडी परमार्थाची. बघा, संतांची संगत धरून आपण तातडीने परमार्थ करून घ्यावा. हे जीवन कृतार्थ आपण करून घ्यावं, कारण संतांच्या संगतीशिवाय दुसरं काही प्राप्त होऊ शकत नाही. भगवंतापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग म्हणजे संत आहे. मार्ग संत आहे, माध्यम म्हणजे संत आहे, आणि त्या संतांची संगत आपण करावी. कारण अर्ध क्षण जरी संतांची संगत आपल्याला घडली ना, त्याचं फळ खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. मी सांगून जाईल तुम्हाला, किती तपश्चर्या केली, किती जप केला, किती अनुष्ठान केलं, याच्यापेक्षा आपण संतांच्या संगतीत किती क्षण राहिलो हे खूप महत्वाचं आहे, महत्वाचं आहे. एकदा ज्या ऋषींचं नाव घेताच राग येतो त्यांना असे दुर्वास ऋषी आणि वशिष्ठ मुनी. यांचं काही जमत नव्हतं, पण काही कालांतराने काही निमित्ताने जमलं. आणि जमल्यानंतर बघा, वशिष्ठ मुनींच्या घरी दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषींच्या घरी वशिष्ठ मुनी गेले आधी. आणि वशिष्ठ मुनी गेल्यानंतर त्या वशिष्ठ मुनींना दुर्वास ऋषींनी काही दिवस राहिल्यानंतर वशिष्ठ मुनींना या दुर्वास ऋषींनी काही 1000 वर्षाची तपश्चर्याचं फळ दिलं. म्हणजे आता आपल्या घरी पाहुणा आल्या आदर तीर्थ करणं आपलं काय असतं, कर्तव्य असतं, तसं या दुर्वास ऋषींनी 1000 वर्षाच्या तपश्चर्याचं फळ दिलं. ऐकताय ना तुम्ही? तपश्चर्याचं फळ दिलं. आणि त्याचबरोबर काही वशिष्ठ मुनी निघून गेले. आणि काही दिवसांनी वशिष्ठ मुनींच्या घरी दुर्वास ऋषी आले. आणि दुर्वास ऋषी आल्याबरोबर वशिष्ठ मुनींनी सुद्धा काही दिवस राहिल्यानंतर त्यांना अर्ध क्षण सतसंगतीचं फळ दिलं, पुण्य दिलं. आणि ते पुण्य दिल्याबरोबर दुर्वास ऋषींना राग आला, मी एवढं 1000 वर्षांची तपश्चर्याचं फळ यांना दिलं आणि अर्धा क्षण संत संगतीचं फळ मला फक्त दिलेलं आहे. राग आला दुर्वास ऋषींना. वशिष्ठ मुनी म्हणाले, आधीच तुम्ही क्रोधित असता, पण ऐका, या अर्धा क्षण संत संगतीचं फळ किती आहे हे खूप मोठं आहे, तुम्हाला नाही समजणार. परंतु यांचं दोघांत मिटणार नाही, म्हणून भगवान भोलेनाथाकडे गेले. भोलेनाथाकडे गेले तर भोलेनाथांना माहितीये हे दोन्ही कसे आहे, संत आहे, कोणाच्याच एका बाजूने बोलता येणार नाही. म्हणे मला काही जमायचं नाही, भगवान विष्णूंकडे जा. विष्णूंकडे गेले. विष्णूंकडे गेल्यानंतर विष्णूंनी सांगितलं, आता हे दोन्ही असे राग आले तर आपल्याला शाप द्यायला बसले, त्याच्यापेक्षा यांच्यात मध्ये पडणं नको. परंतु त्यांनी सांगितलं, भगवान विष्णूंनी सांगितलं, हे काम मी करू शकत नाही. तपश्चर्याचं काम आणि न्यायनिवाडा करण्याचं काम शेषाकडे आहे. शेषाकडे तुम्ही जा, शेषाकडे जा. शेषाकडे जा म्हटल्यानंतर या शेषाकडे गेले. ते शेषाकडे गेल्या. शेषाकडे गेल्यानंतर शेष म्हणाले, बरं झालं तुम्ही आले दोघ जण, खूप माझे. त्यांना माहित होतं आधी हे कशाला आले. कळल्याबरोबर त्यांनी म्हणाले, माझ्या मानाला खूप कळ लागली, या पृथ्वीचा भार उचलू उचलू. एक काम करा, दुर्वास ऋषींना म्हणे, तुम्ही थोड्या वेळ ही माझी पृथ्वीवरती झेलून धरता का? या दुर्वास ऋषींना ज्यावेळेस पृथ्वी म्हणे, हा काय सहज काम करू शकतो मी. गेले दुर्वास ऋषी आणि म्हणाले, माझ्या 1000 वर्षाच्या तपश्चर्याच्या फळावरती ही पृथ्वी वरती उचलली पाहिजे. आणि म्हणाले, पृथ्वीवरती उचल. ते कणभर सुद्धा पृथ्वी उचलली नाही, हल्ली सुद्धा नाही. तर दुर्वास ऋषींचा गर्व तिथेच हरण झाला. म्हणजे गर्व सुद्धा करणं, कुठेही तपश्चर्या करून जर गर्व केला तर त्याचं फळ प्राप्त होत नाही. आणि मग वशिष्ठ मुनींचा नंबर आला. वशिष्ठ मुनींकडे ज्यावेळेस वशिष्ठ मुनी म्हणाले, मी माझ्या अर्धा क्षण सतसंगतीचं फळ इथे लावतो, पृथ्वी माता तू वरती उचलली गेली पाहिजे. आणि ज्यावेळेस ते फळ लावलं, पृथ्वी वरती उचलली गेली. म्हणजे बघा, अर्धा क्षण सतसंगतीचं फळ किती मोठं आहे. म्हणून संतांची संगत आपल्याला घडली पाहिजे.
सांगू सुख संत सागरीचे काय सांगू सुख संत सागरीचे काय सांगू सुख आपणा मार्गे नाही देते आपणा मार्गे नाही देते साधू संत संगतीचे काय सांगू सुख. तुम्हाला कंटाळा आलाय का? लगेच थांबवते मी. आपलं काम असंच आहे. समोरचं म्हटलं कंटाळा आला का लगेच थांबव. आलाय का? मागचे सावलीत येऊन बसा. नाही तर कारण तुम्हाला त्रास झाला तर म्हणतील काय बाई गेलं त्या बाईचं कीर्तन कवर चाललं आणि आम्हाला डोक्याला ऊन लागलं. बरोबर आहे की नाही? परंतु बघा संत संगतीचे काय सांगू सुख. कारण संतांजवळ सुख आहे. तिथे क्षण जरी आपण राहिलो तरी सुख प्राप्त होतं. संत आपल्याला सहज सहज मार्ग दाखवतात. त्या मार्गावरती आपण चालतो. सहज सहज उपदेश करतात संत आपल्याला. सहजी बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. संत सहज सहज बोलतात, उपदेश करतात. आपल्याला बोलण्यासारखं भरपूर आहे, सांगण्यासारखं भरपूर आहे. परंतु संतांच्या संगतीत राहून आपण तातडीने परमार्थ आपण करून घेतला पाहिजे. कारण आज मी इथे उभी आहे ना, ते खरं तर आमचे आदरणीय परमपूज्य वासुदेव नंद गुरु मौनगिरी बहुरूपी बाबा अनाथांचे नाथ आहे. अनाथांमध्ये आपलं ईश्वर पाहिलेलं आहे त्यांनी. आणि अशा अनाथ आश्रमामध्ये त्यांनी खरं तर साधू काय असतात तो जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. खरं तर देव मी तिथेच पाहिला. देव आपण कुणी पाहिलेला नाही. जो माणसातला माणूस ओळखतो, माणसातला माणूस ओळखून त्या माणसावरती प्रेम करतो, तिथे खरा देव आहे. जो रंजल्या गांजल्यांना आपलेस म्हणतो, त्यांना सांभाळतो, खरं तर तिथे देव आहे. आदरणीय परमपूज्य वासुदेव नंदगिरी बहुरूपी बाबांनी अनाथ लेकरांना आपलं म्हटलं. अरे 4 लेकरं सापडली म्हणून त्या लेकरांना सांभाळता सांभाळता आज हजारो लेकरं संस्थेने सांभाळली. हजारो लेकरं सांभाळली. काहींचे विवाह करून दिले, मुलांचे विवाह केले, मुलींचे विवाह केले. नवे नवे तर त्यांचं सगळंच पुढील कार्य काही असेल ते करत राहिले. आजही संस्थेमध्ये जवळजवळ आपल्या 80-90 लेकरं आहेत. आणि ही लेकरं आमचे बाबाजी सांभाळतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था चालते. आणि एवढंच नव्हे तर ज्या भाकड गाई आहे त्या भाकड गाई सुद्धा संस्था सांभाळते. साधू काय असतात? खरं तर साधू असे असतात की ज्यांना खरं गरज आहे त्यांना सांभाळणं, त्याला म्हणावं साधू. नाहीतर आजकाल आपण साधू बघतो, साधू नुसती एक फॅशन होऊन बसलेली आहे. साधू म्हणजे आपण आजकाल साधू म्हणतो, एक टापटीप राहणं किंवा उच्च राहणं म्हणजे साधू नव्हे हो. साधू म्हणजे काय असतं? वैराग्य असतं. ज्याच्याजवळ वैराग्य आहे किंवा जो रंजल्या गंजल्यांना आपल्या असं म्हणतो तो खरा साधू. आणि त्या साधूंच्या संगत खरं आम्हाला लाभली. आम्हाला कृतार्थ समजतो. आम्ही आमच्या जीवनाचा कृतार्थ झाला असं आम्ही समजतो. कारण आज इथे उभी ना त्यांच्यामुळे. कारण बाबांनी सांगितलं, बाई तुला अनाथ लेकरं सांभाळायची आहे, या अनाथ लेकरांचं पालन पोषण तुला करायचं आहे, संसार सांभाळायचे आहे, तर तुला कीर्तन करावं लागतील, प्रवचन करावं लागतील. मी करते तर माझ्या लेकरांसाठी करते. आज संस्थेमध्ये जवळजवळ 100 माणसं आहे. 100 माणसं सांभाळायची आहे ना, त्याच्यासाठी ही कीर्तन प्रवचन आहे. खरं तर मलाही ही आमच्या मिटके दाजींनी ही कीर्तन रूपी सेवा दिली. ही मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करेल. कारण माहिती का, या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही म्हणत असाल कीर्तनकार पैसे गोळा करतात. मी फक्त माझ्या लेकरांसाठी पैसे गोळा करते. माझ्या लेकरांचं शिक्षण व्हावं, माझ्या लेकरांचं आरोग्य व्हावं, माझ्या लेकरांचं आयुष्य सुधारावं, याच्यासाठी मी कीर्तन प्रवचन करते. माझं काय होईल ते मला माहित नाही किंवा मला याच्यातून पुण्यफळ भेटेल याची मला अपेक्षा नाही. फक्त माझी मुलं घडावी,
माझ्या संस्थेतली मुलं मोठी व्हावी हीच मला अपेक्षा असते आणि म्हणून मी कीर्तन प्रवचन करते. विठ्ठल म्हणून संतांची संगत धरून आपण तातडीने परमार्थ आपण करून घेवा. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तर जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात की संतांची संगत धरा. संतांच्या संगतीशिवाय आपल्याला भगवंत प्राप्ती होणार नाही. म्हणून तर आपण सगळ्यांनी एकदा भगवंताचं नामचिंतन करायचं आहे आणि या नामचिंतनाचं फळ आज या बाबांना, निवृत्ती बाबांना लाभलं पाहिजे. म्हणून सगळ्यांनी एकदा वरती छान पैकी हात करायचे आहे आणि टाळी वाजवून भगवंताचं भजन करायचं आहे. संतांची संगत धरून तातडीने परमार्थ करून घ्या. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की या लोकांमध्ये जीवन जगत असताना कुठल्याही प्रकारचा अहंकार करू नका किंवा जीवनामध्ये अहंकार धरू नका. तुका म्हणे यह तुका म्हणे लोकी
तुका म्हणे ह लोकीचे व्यवहारे नका डोळे धुळे भरून लागो नाशिवंत देह जाणार सखळ आयुष्य खातो काळ सावधान सावध राहा आपण कारण हा काळ टपलेला आहे बघा 1-1.5 तास आपण कीर्तन रूपी सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे अवघे 5-10 मिनिटं मी तुमचे घेईन आज या ठिकाणी कैलासवासी निवृत्ती मिटके या बाबांचं प्रथम पुण्यस्मरण आणि या निमित्ताने आपण खरं तर इथे सगळे उपस्थित आहात जीवनामध्ये या कुटुंबातील यांच्या आयुष्यामध्ये मिटके परिवारामध्ये बाबांनी खूप कष्ट केलेले असतील या कुटुंबासाठी घरदार सगळं बनवण्यासाठी किंवा जमीन जुमला सगळं बनवण्यासाठी अविरात्र कष्ट केलेले असतील आणि या मुलांसाठी कष्ट करून त्यांना वाढवलेलं असेल पालन पोषण केलेलं असेल आणि आज यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा घातलेला सगळा जनसमुदाय आणि हा सर्व घाट परंतु बघा आज सगळेजण आहात परंतु जीवनातून बाप निघून गेलेला आहे बाप नावाचं अस्तित्व खूप महत्वाचं असतं बाप खरं तर जीवनातून गेला ना त्याची उणीव भासते कारण जीवनामध्ये किती वयस्कर झाला मुलंही किती मोठी झाली किती वयस्कर झाली आज एवढं 100 वर्ष आयुष्य जगायला भेटलं एवढ्यांमध्ये तरीही बापाचा आशीर्वाद खूप मोठा असतो बाप काय असतो जीवनामध्ये बाप जीवनामध्ये खूप मोठा असतो कारण आयुष्यभर रागवणारा चिडणारा कष्ट करणारा बाप कधी कधी आपल्याला रागवतो चिडतो बोलतो तरी आपल्याला राग येतो अरे आमचा बाप आमच्यावरती रागवला चिडला बोलला परंतु तो बाप असा असतो बाप स्वाभिमानी बना बाप कन खरकना बाप स्वाभिमानी बना बाप कन खरकना त्याच्या काळजामध्ये लाजाळूची संवेदना त्याच्या काळजामध्ये लाजाळूची संवेदना तो बाप कष्ट करतो राबतो मुलांना वाढवतो चिडतो कधीतरी चिडणारा बाप आपल्याला राग येतो परंतु त्या बापाच्या हृदयामध्ये खूप प्रेम भरलेलं आहे कधीतरी त्या बापाला अलगद जाऊन मिठी मारून बघा त्या बापाच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही तो मुलीसाठी त्याचं प्रेम तर अतिच असतो ते प्रेम ज्यावेळेस मुलगी तिच्या सासरी जात असते ना त्यावेळेस सगळे समोर दिसतात परंतु तो बाप असा असतो ना काना कोपऱ्यामध्ये जाऊन रडणारा बाप असतो तो बाप असतो त्या लेकीवरती माया करणारा प्रेम करणारा तो बाप असतो म्हणून तर बघा तो बाप मुलांसाठी सुद्धा आयुष्यभर कष्ट करतो राबतो म्हणून तर म्हटलं जातं बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपली या कुरवंडी वाळवून येतो बाप कष्ट करतो आपल्या लेकरांसाठी धन संपत्ती इस्टेट साठवून ठेवतो आणि मरते समय जाते समय शेवटी तो मुलाबाळांच्या स्वाधीन करून जातो
मुलाबाळांच्या स्वाधीन करून जातो. असं आठवलंय का कुठल्या बापाने आपली संपत्ती, कमवलेली संपत्ती एखाद्या ठिकाणी दान केली? नाही. कमवतो आणि आपल्या लेकरांसाठी साठवून ठेवतो तो बाप असतो. म्हणून त्या बापाला कधी विसरता कामा नये, कधी विसरता कामा नये. खरं तर आई वडील असं आजकाल आई वडिलांना सांभाळणं म्हणजे कठीण झाले. ज्या आई वडिलांना म्हटलं जातं सकळ तीर्थाची अधुरे, जे का माता पिता रे तयाचे किरी शरीरे लोणकीजी. सगळं तीर्थांचं ठिकाण म्हणजे मायबाप आहे. आई वडिलांच्या ठिकाणी सगळं तीर्थ आहे. परंतु तेच आई वडील आपण वृद्ध आश्रमात सोडतो. त्या आई वडिलांना सांभाळण्याचा कंटाळा येतो. कुठेतरी अडचण आई वडिलांची वाटायला सुरुवात होते. परंतु तेच आई वडील आपल्यासाठी अहोरात्र कष्ट करून आपलं पालन पोषण करून आपल्याला मोठं करतात. आणि सर ते शेवटी त्या आई वडिलांना वृद्ध आश्रमाला दाखवणारी अशा कित्येक मुलं आहे. आज ही मुलं बघितली, आई वडिलांच्या शेवटच्या विधीला सुद्धा एवढं समुदाय त्यांनी गोळा केले, एवढं अन्नदान केले, पिंडदान केले. परंतु काही ठिकाणी आपण बघतो, काही ठिकाणी म्हणजे मी आमच्याच इथलं उदाहरण सांगेल की त्या वृद्ध आम्ही सांभाळतो ना, वृद्धाश्रमातली वृद्ध सांभाळतो ना, त्या वृद्धांच्या अंत्यविधीला सुद्धा त्यांची मुलं येत नाही. शेवट आपण म्हणतो किती मुलांना शिकवलं आणि परदेशात पाठवलं, तिथून मुलं येत नाही. अरे तिथून येणारे लांब आहेत, परंतु आपल्या जवळ असणारी सुद्धा ती यायला वेळ नसतो. काही मुलांनी तर असं सांगितलं, तुम्हीच तिकडं त्यांचं काही करून घ्या, आम्हाला सांगू नका. शेवटी आपल्या आश्रमाने त्यांच्या अंत्यविधी केली, दशक्रिया विधी केली, सगळं काही केलं, परंतु मुलं आली नाही. म्हणजे आजकाल आई वडील वृद्धाश्रमात सोडतो. ज्या भूमीमध्ये म्हटलं जातं मातृदेव भव पितृदेव भव, मातृतुल्य पितृतुल्य मानणारी ही भारत भूमी आहे. आणि त्याच भारत भूमीमध्ये वृद्ध आश्रम खुलली जातात आणि वृद्ध आश्रमांमध्ये वृद्धांची संख्या वाढते. म्हणून बघा, आई वडिलांना सांभाळा. आई वडिलांच्या सेवेत जे पुण्य फळ आहे ना, त्या भगवंताच्या सेवेत सुद्धा नाही. भक्त पुंडलिकेने काय केलं? पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे केले. परब्रह्मालाही उभं करण्याची ताकद म्हणजे भगवंताची सेवा नाही, तर आई वडिलांची सेवा आहे. आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढं पुण्य फळ आहे की साक्षात भगवंताला सुद्धा तिथे यावं लागतं. म्हणून आई वडिलांची सेवा ही सगळ्यात श्रेष्ठ आहे, सगळ्यात मोठी आहे. म्हणून आई वडिलांची सेवा करा. जाता जाता एकच सांगेल की लासलगाव येथे आपलं जय जनार्दन अनाथ विद्यार्थी आश्रम आहे, वृद्ध आश्रम आहे, गोशाळा आहे. या अनाथ आश्रमामध्ये सुद्धा अनाथ लेकरं आहे. ही अनाथ लेकरं कुठल्या, काही मुलांना आई नाही किंवा वडील नाही अशी मुलं आहेत, किंवा काहींना दोन्ही नाहीयेत. आणि अशा लेकरं आपण सांभाळतो. आणि अशा लेकरं सांभाळत असताना काही वृद्ध आहेत, 20 वृद्ध आहेत. ते वृद्ध देखील आपण सांभाळतो. गायी आपण सांभाळतो, भाकड गायी आपण सांभाळतो. जी गायी कत्तलखान्यामध्ये जाते ती गायी आपण सांभाळतो. म्हणून सांगून जाईल, या गोशाळेसाठी किंवा या अनाथ लेकरांसाठी ज्यांना कोणाला दान करायचं असेल तर इथं आश्रमाची दानपेटी राहील किंवा ईशाला अंतरलेली राहील. त्याच्यावरती ज्याला दान करायचं आहे ते दान करू शकता. कारण या दानाने धन शुद्ध होतं. आणि आपण दान कुठे करावं आपल्याला कळलं पाहिजे की आपण जिथे नाही तिथे, जिथे गरज नाही तिथे जाऊन आपण दान करतो. तुमच्या दानाचं काय होतंय तेही माहित नाही, परंतु अशा ठिकाणी दान केलं तर ही लेकरांचं आयुष्य घडेल, भविष्य घडेल, शिक्षण होईल आणि लेकरं मोठी होतील, त्यांचं भविष्य घडेल. म्हणून अशा ठिकाणी दान करा. आणि नक्कीच आपल्या संस्थेला एक वेळ भेट द्यायला नक्कीच या, अशीच विनंती करेल. आणि झालेल्या सेवेला इथे पूर्णविराम देत असताना आज या सगळ्यांनी मला साथ संगत चांगल्या प्रकारे दिली म्हणून सगळ्यांचे धन्यवाद. आणि तुम्ही मला ऐकून घेतलं म्हणून तुमचे धन्यवाद. साऊंड सिस्टीमवाल्या दादांचे धन्यवाद. आणि आमच्या दाजींनी मला ही कीर्तनरूपी सेवा दिली, या मिटके परिवाराचे पूर्णपणे मी धन्यवाद व्यक्त करेल. आणि इथेच आपल्या सेवेला पूर्णविराम देईल. ज्ञानेश्वर